यश शिंदे यांच्याकडून लहान कलाकार सुनील लोखंडे यांच्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. हॅलो ज्याची होती अरे ज्याची होती त्यालाच अभिलावलेली माया तिला रत्नासारखी जतना आणि चिमणी माझी उडून या रसिकांना माझं पहिलं वंदन कसं आहे लक्षात या लोककलेच्या प्रेमात मी न्हालो या लोककलेच्या प्रेमात मी न्हालो अरे म्हणून सेवा करण्या रसिका रंगणी आलो शब्द फुले अर्पिण्या पुन्हा उभा राहिलो तुम्हा पाहुनी समोर आज धन्य मी झालो हे तुम्हा पाहुनी समोर धन्य मी झालो प्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करू भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होऊ हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होऊ माझी ग्रामदेवता सिद्धेश्वराच्या नतमस्तक होऊ माझी कुलस्वामिनी आई कालकाई देवीच्या चरणी नतमस्तक होऊ शाळेत नितीन लोखंडे मुक्काम पोस्ट पळवण तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी माझी शाखा श्री कालकाई देवी कला मंच मुंबई या संचाचा आणि शाहीर नितीनचा सर्व रसिक प्रेक्षकांना त्रिवार मानाचा मुद्रा त्रिवार मानाचा मुद्रा त्रिवार मानाचा मुद्रा आज या रंगभूमीवरती आणि प्रथमात छत्रपती शिवाजी मंदिर
या मंदिरामध्ये आज ही तुमची रसिका सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि ती संधी ज्याने आम्हाला प्राप्त करून दिलेली आहे ते जय हनुमान क्रीडा मंडळ चिंचगड मेटकरवाडी। सर्वप्रथम या मेटकरवाडीचं आणि त्यांच्या सर्व सदस्य अध्यक्ष सचिव सेक्रेटरी सर्वांची नावं घेत नाही कारण कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे। तरी या मंडळाला आणि यांच्या सर्व सदस्य मंडळींना शाहीर नितींचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे सुरुवातीला आपले सर्वांचेच परिचयाचे सर्वांचेच लाडके माजी आमदार श्री संजयराव कदम यांचंही आगमन झालं होतं आणि त्यांची उपस्थिती होती पण ते काही कारणास्तव ते निघून गेलेले आहेत तरी त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे आमच्या गोळवांद्रे गावचे ऍडव्होकेट आणि खरोखरच आमच्या नेहमी पाठी असणारे आमचे संतोष दादा सावंत यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांमध्ये ज्याने अनेक छोट्या छोट्या कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून देणारे आमचे सर्वांचेच लाडके प्रदीप दादा गुरव यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे काही शाहीर मंडळी इथे उपस्थित असणारे त्यामध्ये प्रामुख्याने नाव घेणार माझ्या शंभूराजू घराण्यातील ज्याला घाणेकर बुवांचा शिष्य म्हणून आणि त्यांचा खेडमध्ये धाण्या वाघ म्हणून प्रसिद्ध असणारे आमचे श्री योगेशजी मुकणाक यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे या शाहीर वर्गामध्ये सूरजजी खताते दाफले दादा आमचे लाडके त्याचप्रमाणे राजेश दादा शिबे आमचे रमेश काका पवार त्याचप्रमाणे उपस्थित मंडळीमध्ये अनेक शाहीर वर्ग आहे त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे या तुमच्यापर्यंत जो आवाज नेहमीच आमचा पोहोचवतात आणि खरोखरच त्यांच्या साऊंडची जी जादू आहे या मुंबईच्या रंगमंचावर गाजते ते आमचे राजू दादा पड्याल यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे मला ज्यांनी संगीतात साथ दिलेली आहे ते आमचे लाडके आणि मला नेहमीच ह्या सुरात आणणारे मी म्हणतो असे आमचे सतीश दादा साळवे यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे ऑर्गन मास्टर महेंद्र दादा फटकरे त्याचप्रमाणे बॅडवादक स्वप्नील दादा गुरव त्याचप्रमाणे आपल्याला सर्वांनाच माहीत असणारे ख्यातनाम ढोलकीपट्टू आणि आमचे छोटे बंधू नितेश लोखंडे यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे माझ्या कलामंचामध्ये असणारे सुनील कोकरे विनोद लोखंडे त्याचप्रमाणे जितेंद्र लोखंडे विनोद बादळ सचिन लोखंडे विलास तांबे वसंत डाऊल या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। आणि त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी शाहीर समीर चिमेटकर यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे आमच्या प्रतिस्पर्धी शाहिरांमध्ये जे संगीत उत्तम संगीत असं दिलेलं आहे ते आमचे अमोल दादा नानिस्कर त्याचप्रमाणे अजय दादा आणि बॅडवादक ढोलकीपट्टू या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। लक्ष असावं मला काय म्हणायचं आहे। हे पहिले वंदन हे विश्वविधात्याला
हे पहिले वंदन वैष्णविधात्याला आहे, अरे दुसरे वंदन माझ्या जन्मदात्याला आहे, अरे तिसरे वंदन हे माझे गुरुजनाला आहे, आणि चौथे वंदन हे रसिक श्रोत्याला आहे. अरे आज हिंदी मराठी वाद हिंद पेटलेला आहे. काय म्हणायचं आहे, प्रत्येक शेरकडे लक्ष असावं. समीर बुवा तुमचा खास, कारण रंगभूमीवरती आपण जेव्हा कार्यक्रम करतो तेव्हा लोकांना काय द्यायचं असतं हे जरा बघून घ्या बुवा. आणि बुवा म्हणून गेलेले आहेत की घाटकोपर मध्ये बारी झाली होती, बुवानं तेव्हा सोडलं होतं, सालपाटा काढून बुवा म्हणून गेलेले आहेत. बुवा हळूहळू तुमच्याकडे येणार आहे, बरोबर की नाही. समीर बुवांचा आणि माझा हा सामना दुसरा, समीर बुवांचा आणि माझा हा सामना दुसरा. समीर बुवा शेवटपर्यंत तुमचा चेहरा ठेवा असला, नाराज व्हायचं नाही. म्हणून मला काय म्हणायचंय बघा, अरे आज हिंदी मराठी वाद हा पेटलेला आहे, आणि काहीचा आपलाच मराठी माणूस मराठीच्या जीवावर उठलेला आहे. अरे काही आपलाच मराठी माणूस मराठीच्या जीवावर उठलेला आहे, आणि गटातटात मराठी माणूस हा वाटलेला आहे. अरे गटातटात हा मराठी माणूस वाटलेला आहे. अरे म्हणूनच या उपऱ्याने हा का महाराष्ट्र लुटलेला आहे. या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा तुम्ही आहात का ना. लक्षात आहो काय म्हणायचं बघा, या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा तुम्ही आहात का ना. अरे त्याच्या मनात हीच भावना. अरे राजसाहेब उद्धव साहेब पुन्हा एकत्र याना, आणि पुन्हा दाखवा आपल्या पूर्वजांचा तोठा गरिबांना. आणि खास समीर बुवांसाठी काय म्हणायचं आहे, अरे या रणामध्ये उभा राहून, या रणामध्ये उभा राहून ही शायरी कला सादर मी करत आहे. अरे तुमच्या चरणाचा दास होऊन अजूनही मी शिकत आहे. अरे मी नौका असूनही मला या रसिकांची साथ मिळत आहे. अरे मी नौका असूनही या रसिकांची साथ मला मिळत आहे. अरे म्हणून हे समीर बुवा, अरे माझी प्रसिद्धी पाहून माझ्यावर जळत आहे. बुवाने सुंदर अशी स्तवन काढलेली आहे. खरोखरच बुवा तुमचे स्तवन एकदम सुंदर, आणि खरोखरच त्याबद्दल तुम्हाला मी, तुमचा आवाज पण सुंदर आहे. पण बुवा थोडस रियाज करा, पुढे येणारच आहे तुमच्याकडे. म्हणून मला काय म्हणायचं बघा, माझी स्तवन सुरुवात करत असताना काही नामवंत शाहिरांची नावं आलेली आहेत. त्यामध्ये आमच्या सौ सुवर्णाताई शिंदे यांची उपस्थिती आहे, त्यांनाही शायरी मनाचा मुद्रा. त्याचप्रमाणे संजयजी मांडवकर, त्याचप्रमाणे दादर मध्ये साड्यांचे होलसेलर आणि आमच्या दापोली तालुक्यातील परिसाडीचे मालक अमित चव्हाण यांचाही इथे आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे अक्षयदादा कदम, सुदर्शन जाधव यांनाही शायरी मानाचा मुद्रा करतो आणि माझी स्तवन गातो. लक्षात काय म्हणायचं आहे, दो चार पल तुमसे बातें हुई, आजवंती तो या रंगमंचावरी,
नाम जपुनी गुरु तुमचे अंतरी साधले कराची तुम्हा निस्वार्थना तुम्ही द्यावा आशीर्वादना हिरणी प्रार्थना तुम्ही द्यावा आशीर्वादना हिरणी प्रार्थना नाम जपुनी गुरु तुमचे अंतरी आज रंगतो या रंगमंचावरी नाम जपुनी गुरु तुमचे अंतरी साधले कराची तुम्हारी स्वार्थना साधले कराची तुम्हारी स्वार्थना द्यावा आशीर्वादना हिरणी प्रार्थना हो द्यावा आशीर्वादना हिरणी प्रार्थना द्यावा आशीर्वादना हिरणी प्रार्थना द्यावा आशीर्वादना हिरणी प्रार्थना रंगवंदितो या रंगमंचावरी नाम जपुनी गुरु तुमचे अंतरी आज वंदितो या रंगमंचावरी नाम जपुनी गुरु तुमचे अंतरी साधले कराची तुम्हारी स्वार्थना साधले कराची तुम्हारी स्वार्थना आज द्यावा आशीर्वादना हिरणी प्रार्थना आज द्यावा आशीर्वादना हिरणी प्रार्थना द्यावा आशीर्वादना हिरणी प्रार्थना द्यावा आशीर्वादना हिरणी प्रार्थना कला गुण कौशल्याचे गुरु ज्ञान पाजले आत्मज्ञान गुण माझे काव्य गाजले आत्मज्ञान ऋतू माझे काव्य गाजले आत्मज्ञान ऋतू माझे काव्य गाजले यशवणी चक्रदाने दूर ताल चलले यशवंत कीर्तीचे नगारे वाजले यशवंत कीर्तीचे नगारे वाजले यशवंत कीर्तीचे नगारे वाजले जिंका वीर नांदणी सदा शर्तना मी जिंका वीर नांदणी सदा शर्तना द्यावा आशीर्वादना द्यावा आशीर्वादना
जपुनी गुरु तुमचे अंतरी आज वंदितो या रंगमंचावर नाम जपुनी गुरु तुमचे अंतरी साधले कराची तुम्हानी स्वार्थना या साधले कराची तुम्हानी स्वार्थना ओ द्यावा आशीर्वादना हिरणी प्रार्थना ओ द्यावा आशीर्वादना हिरणी प्रार्थना ओ द्यावा आशीर्वादना हिरणी प्रार्थना द्यावा आशीर्वादना हिरणी प्रार्थना द्यावा आशीर्वादना हिरणी प्रार्थना बोर्शी गणपती गजानन महाराज गावदेवी माते बजरंग खंडरदास वदीचा नामदेव महादेव पांडुरंग कलगीतुरा उन्नती मंडळाचा गणपती बाप्पा स्तवन झालेलं आहे दापोली तालुक्यातील सुखकर्ता ट्रॅव्हल्स यांचे मालक आणि शाहीर सचिन कदम यांचे शिष्य शाहीर सुरत मांडवकर यांच्याकडून 300 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे तरी नाथ मंडळ आभारी आहे धन्यवाद त्याचप्रमाणे कुणाल शेमेशिबे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे नाथ मंडळ आभारी आहे त्याचप्रमाणे आमचे संतोष दादा सावंत ॲडव्होकेट यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे नाथ मंडळ आभारी आहे त्याचप्रमाणे गणाकडे वळत असताना सुंदर असा विषय गणाचा मेटकर बुवाने दिलेला आहे कुणाल शिबे यांच्याकडून पुन्हा एकदा 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे नाथ मंडळ आभारी आहे मेटकर बुवाने सुंदर असा गणाचा विषय दिलेला आहे आणि खरोखरच मेटकर बुवांची लेखणी शब्द सुंदर आहे मला काय म्हणायचं आहे बघा गणाचा विषय बुवा दिलाच सुंदर अशी चाल दिलाच आणि ही चाल मला वाटतं खूप जणांनी गायलेली आहे अजरामर चाल झालेली आहे बुवांचा विषय होता भेटण्याची लागली ओढ लवकर ये ना बाप्पा थोड सुंदर असा गण बुवाने दिलेला आहे आणि बुवा आपले वास्ता सचिनजी कदम यांच्या समोर मी गेल्या वर्षी कन्नडला गण गायला होता काय ते बघा गोड हे गीत निगावे खेळा तरंग भरावे आले हे आले नवे वर्ष हे देवा आले हे आले नवे वर्ष गणराया भावा भक्त
चरणांचा उत्कर्ष. बुवा असा मी गण गायला होता तुमच्या. बुवा गाण्याची कटिंग नाही बुवा, फक्त एक आठवण करून दिलं की नितीन बुवा काय आहे, कारण तुम्ही बनवून गेलेला आहात की घाटकोपरला बुवाना अशी सोडली, त्याची साला काढली असते. आता बघू आपण कोण कोणाची साला काढतो. गाण्यापासून सुरुवात करतोय, बघा काय म्हणायचं आहे. अरे हा निसर्ग सारा नटून बसला, पाहत देवा तुझी रे वाट. अरे सुंदर रूप मनोहर देवा, तुझा पाहण्या तो थाट. अरे तुझ्या सेवेची दर्शनाची कधी उजडे पहाट. अरे तुझ्यासे तवागमन आहे गजानना, सजवला मी शब्द फुलांचा ताट. तो 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 निवान गो उडतय आकाशान गो. गोवा सात सोपी आहे, प्रयत्न करा. मनी भेटीचं वादळ उठलंय र, सारा संसार स्वागत नटलाय र. कधी येशील घरा हे लंबोदरा, घेऊन सुखाचं दान र. धन्य वाटे जना हे गजानन, तुझे पावन रूप ते छान र. घेऊन पावसाच्या अंगावर सरी, शेतकरी तो नांगर धरी. गाणे गाई तुझा आनंदान त्या शेताच्या बांधावरी. नव्या पिताना अंकुर फुटलाय रे, वारावतीचा बेबाण सुटलाय रे. नव्या पिताना अंकुर फुटलाय रे, वारावतीचा बेबाण सुटलाय रे.
साई समर्थ एंटरप्राइजेस दिवा पृथ्वी रुपेश गुरव रुद्र रुपेश गुरव यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे महादेव लोखंडे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. संदीप मेटकर छोट्या कलाकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तरी नाथ मंडळ त्यांचा आभारी आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे दापोलीची परी साडी अमित चव्हाण आशिष चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे गणेशजी दवंडे यांच्याकडून 200 रुपये, माऊली ग्राफिक्स नितीन दवंडे यांच्याकडून 200 रुपये, विवेक गौरव ढोलकीपट्टूंसाठी 100 रुपये. बुवा आता तुम्ही चेचून काढा तुमचा सपाटात नेऊन, तुरीच्या सपाटात नेऊन. बुवा तुरीच्या सपाटात नेणार बुवांना. हा तुम्हाला माहिती आहे नितीन बुवा काय आहे. आता गौलानीकडे येतो. बुवा बोलून गेलेला आहे. खरोखरच बुवांचा आवाज सुंदर आहे ना. बुवांचा आवाज सुंदर आहे, पण बुवा अजून लई द्या म्हणून मला काय म्हणायचं. बुवा म्हणतात चेचिन, बघूया कोणाला चेचिन. तुम्हाला तर माहिती आहे मुंबईला मोठे मोठे टावर, काय मुंबईला मोठे मोठे टावर. समीर बुवा आता लोखंडे बुवांची बघा पावर काय असते ती. हा म्हणून म्हणाले बुवाने गवलन गायलेली आहे. ये प्यार तो है ये धोखा, इसलिए मैंने दिल को रोका. हम किस पे मरे वो भी हम पे मरे, सोच के रात भर हम जिए. ओए 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 अल्लाह करे दिल ना लगे किसी से, अल्लाह करे दिल ना लगे किसी से. बुवा सुंदर अशी चाल आहे आणि सुंदर अशी गायला पाहिजे तुम्ही बुवा. म्हणून काय म्हणायचं आहे, बुवानी गवलन दिलेला आहे. बुवाचा विषय काय होता बघा, हा लक्षात द्या. बुवा म्हणाले 12मी नितीन बुवाला सोडणार नाही म्हणतात. आणि बुवानी कार्यक्रम मात्र कसा केला, प्रेमात. बरोबर की नाही. बुवा कार्यक्रम केला प्रेमात, मग उगाच आधीच नका येऊ तुम्ही जोमात. बरोबर की नाही. हा म्हणून मला काय म्हणायचं, काय झाला माझा रे गुन्हा, कारुसलास माझ्यावर सांगना. मी तुझी राधिका तूच माझा मोहना, जडली प्रीत तुझ्यावर काना. हो हो भेट मला कुंजवना रे काना, साध माझी तू ऐकना रे मोहना. ही बुवांची गवलन, बरोबर की नाही. बुवा कठीण कशी असते बघा. माझ्या मुरलीच्या मधुर सुराने राधा भुलली ही ऐकून वाणी. मी कृष्ण सावळा तरी मारते डोळा, चल भेटूया आज कुंजवनी. हो प्रेमाची गाऊ गाणी अगराणी, प्रेमाची गाऊ गाणी अगराणी, प्रेमाची गाऊ गाणी अगराणी, प्रेमाची गाऊ गाणी, प्रेमाची गाऊ गाणी अगराणी, प्रेमाची गाऊ गाणी अगराणी, प्रेमाची गाऊ गाणी अगराणी, प्रेमाची गाऊ गाणी अगराणी. बुवा जास्त वेळ झालेला आहे म्हणून जास्त काही गात नाही. माझी गवलन गात आहे, लक्षात असावं. मला काय म्हणायचं आहे, बुवा शाहिराचं काम असतं. काहीतरी समाजामध्ये काही गोष्टी घडतात त्यावर काहीतरी भाष्य करायला पाहिजे आणि असे विषय बुवा द्यायला पाहिजे. बरोबर की नाही दादा. बुवा तुमचा स्तवन सुंदर होता, गाण्याचा पण विषय सुंदर होता. आता माझी गवलन बऱ्याचशा लोकांना थोडीशी लागेल. गवलन प्रेमाचीच आहे पण थोडीशी लागेल, कारण या कलियुगामध्ये ज्या
राधेला कलियुगामध्ये प्रदीपदादा गुरव इथं उपस्थित आहेत. बरेचसे नमन कलाकार पण उपस्थित आहेत, बरेचसे युट्यूबर पण आहेत. उद्या बातमी जाणार, म्हणून मला काय म्हणायचं आहे, या राधेला या कलियुगामध्ये जो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो आम्हा शाहिरांना एक चुकीचा वाटतो. दाखले दादा, बरोबर की नाही? बरोबर की नाही बुवा? विषय काय लक्ष असावं, काय विषय आहे? या कलियुगाच्या मोहात ही राधा रंगली आहे. या कलियुगाच्या मोहात ही राधा रंगली आहे. या कलियुगाच्या मोहात ही राधा रंगली आहे. अरे स्वतःच अब्रू हिनं खुटीला टांगली आहे. कसं म्हणू तू या कलियुगी चांगली आहे. अरे कारण तुझी बुद्धी या कलियुगात राधे चांगलीच भंगली आहे. मी माझ्या राधेला नाही बोलत, जी माझी राधा ना या कलियुगाच्या राधेला बोलते बुवा. मग आता तुम्ही कलियुगाची बाजू मांडायची राधेची की पूर्वीची राधा, यायचं ते तुमच्यावर आहे. म्हणून म्हणायचं आहे, या श्रीहरीची तुलाच होती ग बाधा. या श्रीहरीची तुला होती ग बाधा. अरे तुझीच राहीन याचा तू केला होता सवाल. एक माझा सवाल तुला आहे ग साधा. अगं एक माझा सवाल तुला आहे ग साधा. अगं एक माझा सवाल तुला आहे ग साधा. तू नांदगाव मानगाव खेडची चिपळूणची, अगं कधी येडे झाली सराधा. शेरचं उत्तर शेर बंद द्यायचं आहे. म्हणून मला काय म्हणायचं बघा, तुझ्या पाहून लावणी नृत्य माझे मन हे सुन्न झाले. काय दावत काय करते हे ध्यानी तुझ्या नाले. नव्हती माझी राधा नर्तिका, भक्ती प्रेमाची होती साधिका. हो माझी राधिका नव्हती माझी राधा नर्तिका, भक्ती प्रेमाची होती साधिका. मंडळी, विषय असा आहे की बऱ्याचशा गवळणीमध्ये आजकाल नमनामध्ये राधा ही लावणी करताना दिसते. बरोबर की नाही? राधेचं नृत्य कधी याचं शास्त्रामध्ये नव्हतं. डापले दादा, तुम्ही बरेचसे कार्यक्रम बघितलेले आहात. म्हणून मला म्हणायचं आहे काय, नव्हती माझी राधा नर्तिका, भक्ती प्रेमाची होती साधिका. भक्ती प्रेमाची होती साधिका. माझी राधिका नव्हती माझी राधा नर्तिका, भक्ती प्रेमाची होती साधिका.
राधिका नव्हती माझी राधा राधिका भक्ती प्रेमाची होती राधिका माझी राधिका नव्हती माझी राधा राधिका भक्ती प्रेमाची होती राधिका माझी राधिका सिनेमातली तू बासे को पाहून शिट्ट्या मारती लान तो पाहून शिट्ट्या मारती लान तो पाहून शिट्ट्या मारती लान तो पडता तुला वंशमोर जीवाला या वाटे माझ्या हो जीवाला या वाटे माझ्या घोर जीवाला या वाटे माझ्या घोर मनोरंजनाची वाटे तू मदनी का मनोरंजनाची वाटे तू मदनी का नव्हती माझी राधा नर्तिका भक्ती प्रेमाची होती सारिका माझी राधिका नव्हती माझी राधा नर्तिका भक्ती प्रेमाची होती सारिका नव्हती माझी राधा नर्तिका भक्ती प्रेमाची होती सारिका माझी राधिका नव्हती माझी राधा नर्तिका भक्ती प्रेमाची होती सारिका माझी राधिका नव्हती माझी राधा नर्तिका भक्ती प्रेमाची होती सारिका. धन्यवाद. सुनील खांबे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. शिवाजी लक्ष्मण लोकांना यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तरी नाच मंडळ आभारी आहे. प्रेमल व्यक्तिमत्व तसेच ख्यातनाम कीबोर्ड मास्टर तसेच लाडके बाबूदादा फटकरे पॅडा मास्टर स्वप्नील गुरव यांच्याकरिता शाहीर सुरत मांडवकर यांच्याकडून 300 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. नाथ मंडळ आभारी आहे. त्यांचं म्हणणं आहे शाप सालपाडा काढा. नक्कीच सालपाडा काढणार. बुवांची वेळेअभावी गवळण सुंदर असा विषय दिलेला आहे. पुढचा अंतराही सुंदर होता पण वेळेअभावी अपूर्ण घेत आहे. म्हणून पदाकडे वळत असताना बुवानी एक शेर गायला. बुवा म्हणून गेलेले आहेत या सोन्याची सर या लोखंडाला येणार नाही. बुवा म्हणून गेलेले आहे. बुवा तुमच्या शेरचं उत्तर देणार आहे पण तुम्हाला माहिती आहे सोन्याचे सर लोखंडाला येणार नाही. पण सोन्यापेक्षा जास्त जर वापर कुठला होत असेल ते लोखंडाचं होतं. बुवा आपण कुणबी गावठी जे खातो ते खोदायसाठी जो फाल लागतो ना तो लोखंडाचा असतो. बुवा लक्षात असू दे. म्हणून लोखंडाला कमी समजू नका. म्हणून मला काय म्हणायचं आहे बुवांचा शेरचं उत्तर देणार आहे. कारण बुवा आजचे आयोजक आहेत. बुवा कार्यक्रम करतायत पण बुवा आजचे आयोजक आहेत. म्हणून बुवानी कसं गायला पाहिजे कसं विषय द्यायला पाहिजे म्हणून काय म्हणायचं शेर बघा ऐका बुवा. अरे नाचामध्ये ढोलकीच्या सोबत वाजते तिला झांजरी म्हणतात आणि तव्यामध्ये भाजली जाते तिला चपाती किंवा भाकरी म्हणतात. अरे जिला तव्यामध्ये भाजली जाते तिला चपाती किंवा भाकरी म्हणतात. अरे मुंबईमध्ये राहून काम करतो अरे तिला चाकरी म्हणतात. आणि गावच्या नवरीला लाली पावडर लावा तर तिला सारेच पादरी म्हणतात.
पातळी बुवानी विषय द्यायचा आहे. बुवाना थोडक्यात चिमटा काढून जाणार आहे. त्याआधी बुवाना लेखी विषय मी दिलेला होता की राम रमणाचं वैर होतं. विषय बुवाना भरपूर लिहून दिलेला आहे. मला वाटतं वेळेअभावी बुवा तुमच्याकडे विषय आहे, थोडक्यात मी सांगणार आहे. त्याच्यात ज्या काही टीप आहेत त्याचा तुम्ही ते सोडून तुम्ही कोणतंही उत्तर द्या. ज्या गोष्टीला मारण्याचा निश्चय करण्यात आला त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. बुवा पूर्ण प्रश्न वाचून दाखवत नाही, कारण प्रश्न हा माझा खूप मोठा आहे. तुम्ही समजून घ्याल, कारण तुम्ही आयोजक आहात म्हणून. कारण इकडून घड्याळाचा काटा फिरत आहे आणि सारख्या चिठ्ठ्या येतात आमच्याकडे. म्हणून मला काय म्हणायचं आहे, बुवा पदाकडे लक्ष द्या माझ्या. या समीर बुवा आणि माझी आहे मोठी दोस्ती. बुवा माझे मित्र आहेत. समीर बुवा आणि माझी आहे मोठी दोस्ती. पण या रंगमंचावर रंगणार आमच्या ज्ञानाची कुस्ती. अरे तुमच्या साक्षीनं या बुवाची जिरवी नमस्ती. अरे तुमच्या साक्षीनं या बुवाची जिरवी नमस्ती. आणि या खेडवाल्याच्या डोळ्यावरची आज मी चांगलीच उडवी नसुस्ती. प्रवीण कराडे, मयूर करंजकर, आशिष कराडे यांच्याकडून 500, मयूर करंजकर यांच्याकडून 500, आशिष कराडे यांच्याकडून 200 आणि तुषार भोजे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. नाथ मंडळ आभारी आहे. पुढचा शेत. अरे आजचा सामना हा खेड विरुद्ध दापोलीचा आहे. अरे या मुसला बरोबर या उकलीचा आहे. अरे या मर्दाच्या टिल्याचा तर या बाईच्या टिकलीचा आहे. आणि पाहू या रसिका हा समीर बुवा किती अकलीचा आहे. अरे मांडव वाजला, बँड बाजा वाजला, हळद ही गाजवा, अहो यजमानी या पोरांना दारून भिजवा. बुवा माझं गाणं तुम्ही ऐकलं असेल, यावर्षी हल्दीला खूप गाजलेलं गाणं आहे. त्या चालीवर तुम्हाला विषय देतोय. दापोलीवाला काढाय साला, काय कराल मुकाबला, अहो खेडवाल्यानो, अहो खेडवाल्यानो रण मैदान सोडून पळा. अहो खेडवाल्यानो रण मैदान सोडून पळा. हे दापोलीवाला काढाय साला, हे दापोलीवाला काढाय साला, काय कराल मुकाबला, काय कराल मुकाबला. धन्यवाद बुवा. सुंदर असा पद दिलेला आहे. प्रश्नाचं उत्तर द्यायचं. बुवा थोडीशी आयोजकांना विनंती आहे, सुंदर असा एक तुमच्या ज्या देवाच्या कृपेने आजचा हा कार्यक्रम लागलेला आहे, सुंदर त्याच्यासाठी पुष्प एक शेवटचं अंतरा गाणार आहे. या तुमच्या देवासाठी खास काय म्हणायचं आहे. हे सार वाटतंय सुना निंबाळकर सर, तुम्ही आज हो गेल्यावर. अरे भैरवनाथ केदारनाथाची, अरे भैरवनाथ केदारनाथाची झाली चर्चा कोकण भर. खेडभूमीवर नटलं चिंचघर, मंदिर बांधून सुंदर. खेडभूमीवर नटलं चिंचघर, मंदिर बांधून सुंदर.
तुला हिरव्यागारच्या झाडीत देव बसलाय देव बसलाय अरे तव कृपेनं आनंदानं गावात सारा वसलाय त्याची आरती दे गोचानी रागात बदला डोंगर त्याची आरती दे गोचानी रागात बदला डोंगर केडभूमीवर नटलं चिलगर मंदिर बांधून सुंदर केडभूमीवर नटलं चिलगर मंदिर बांधून सुंदर अरे भैरवनाथ केदारनाथाची भैरवनाथ केदारनाथाची झाली चर्चा कोकणभर झाली चर्चा कोकणभर खेडभूमीवर नटलं चिंचघर मंदिर बांधून सुंदर सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. खरोखर तुमचं मंदिर सुंदर आहे. मी व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे. पण पुन्हा कधी जेव्हा येईन तेव्हा नक्की दर्शनाला येईल. विलास तांबे यांच्याकडून 300 रुपये बक्षीस आलेले आहे. त्याचप्रमाणे श्री कालेश्वरी ग्राम विकास मंडळ दयाळ यांच्या मंडळाकडून शाहीर संदीप मोरे विरुद्ध शाहीर योगेश मुकनाग यांचा जंगी सामना बुधवार दिनांक 6 ऑगस्ट 2025 सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर म्हणजे याच ठिकाणी रंगणार आहे. तर या कार्यक्रमाचा तुम्ही आस्वाद घ्यायचा आहे. सुमरादेवी स्पोर्ट्स क्लब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे बुवा तुमचा प्रश्न तुम्ही दिलेला होता त्या प्रश्नाचं उत्तर मी खोटं देणार नाही. बुवा ज्या वेळेस खरं उत्तर भेटेल त्यावेळेस नक्की तुमचं उत्तर देईन. आणि माझी पहिली फेरी इथे संपवतो. तुम्हाला दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. बुवा आलात तर दमानं या. दुसरी बारी माझी आहे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.